तर मित्रांनो, आज आहे 16 तारीख आणि घोडेमुखाची कोंब्याची जत्रा उद्या आहे। अगदी रोड टच असलेलं हे देवस्थान आहे। उद्या भयंकर गर्दी असणार म्हणून आत्ता चालू आहे सगळे शॉट घेण्यासाठी। तर सरळ असा चढाव आहे। ते देवस्थानही दाखवतो। 360 चाळ्यांचा अधिपती आहे घोडेमुख। भयंकर गर्दी असते उद्या, म्हणजे चालायलाही वाव नसतो। तर मित्रांनो, एकदम असा बोलतात ना खडा चढाव आहे। तर कॅमेऱ्यात दिसत असेल किंवा कॅमेरा जस्टिफाय करत असेल, आय डोंट नो, पण एकदम सरळ चढाव आहे। जर आलात दर्शनाला आणि वयोवृद्ध माणसं असतील तर आणू नका। प्लेन आहे पण संपूर्ण खडा चढाव आहे। हे बघा, गीता आमची तशी स्ट्रॉंग आहे। गाडी स्टॉप होकच होईया। आमच्या मालवणी भाषेत म्हणतात ना, खरडी लाव खरडी लाव, तसं झालेलं आहे। सरळ सरळ चढाव आहे। वयस्क किंवा हार्ट अटॅकची माणसं असतील त्यांनी प्लीज येऊ नका, कारण खूप हार्ड आहे। दमछाक झाली। हा बघा मित्रांनो, सरळ सरळ उतार आहे, तसं संपूर्ण चढाव आहे आणि वर घोडेमुखाचं मंदिर आहे। चल, भयंकर दम लागलाय। गाडी नाही येऊ शकत। हां, उतरताना पण मित्रांनो सांभाळून उतरा, कारण चिकट मातीसारखी माती आहे, पाय घसरू शकतो। सरळ खाली। हे बघा मित्रांनो, इतकं लांब अशी लांबच्या लांब पूर्ण चढाण आहे आणि चढाण केल्यानंतर इथे तुम्ही येऊन थोडी रेस्ट घेऊ शकता, बसू शकता। त्याचप्रमाणे म्हणजे आज शॉट ह्यासाठी घेतोय कारण उद्या कॅमेरा हलवायला किंवा फिरवायला सुद्धा भेटणार नाही, इतकी गर्दी असते। जवळजवळ 2 ते 2.5 लाखापेक्षा जास्त कोंबडे देवाला वाहिले जातात आणि तयारी चालू आहे। बघा, साफसफाई केलेली आहे थोडीशी, वर बसण्यासाठी परत आहे आणि उंचावर असलेलं हे सावंतवाडीतलं खूप असं जागृत असं देवस्थान आहे। श्री घोडेमुख प्रसन्न म्हणजे चाळाच आहे आणि असं पूर्ण राईत असलेलं हे देवस्थान आहे। ते मंदिर पण दाखवायचा प्रयत्न करतोय। दमछाक तर झाली आहे। भरपूर उंचावर असलेलं हे असं एकमेव चाळा आहे जो 360 चाळ्यांचा अधिपती आहे, घोडेमुख। हे बघा, इथेही बसण्यासाठी सोय केलेली आहे। एकदम टोकाला। ते बघा मित्रांनो, दिसतो आहे इकडनं, कॅमेरा तेवढा क्लिअर नाही दिसत आहे पण ताकदीच्या बाहेर आहे। इथेही बसायसाठी सोय आहे आणि तो संपूर्ण चढाव आहे। मित्रांनो, आल्यानंतर वर 2 तुम्हाला आराम करण्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी असे चौक बनवलेले आहेत आणि त्यानंतर इथे बघा संपूर्ण चढाव आहे आणि वर आय थिंक पायऱ्या पण आहेत। दम लागलाय, काही दिसतंय त्याच्यापेक्षा खूप खतरनाक आहे। तर बघूया, जर
व्हिडिओ आवडला असेल तर प्रथमतः आधी घोडेमुखाला नमस्कार करा आणि आपल्या होय मार्जा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खूप मेहनत करून वर आलो आहे. गीता ही बघा, गीता पण आहे. दोघेही दमलो आहे कारण हा शॉट उद्या ना मित्रांनो घेता येणार नाहीत. एवढी गर्दी असते लाखाने. जाम दम लागला आहे. इकडनं सरळ कधी जायचं, असं वाकडं जायचं, कधी सरळ नाही जायचं, दमक होता. तर मित्रांनो असा हा संपूर्ण घोडेमुखाचा प्रवास आहे. उद्या 17 तारखेला जत्रा आहे. इतकी अफाट गर्दी असते त्यावेळेला की चालायलाही वाव नसतो. त्याच्यामुळे तिला म्हटलं आज जाऊन आपण हे शूट घेऊया म्हणजे लोकांना दाखवता येईल. पायऱ्या सुद्धा संपूर्ण खड्या आहेत. हे बघा, तू चल. त्याच्यात काही बॅलन्स नाही. त्याच्यात कॅमेरा सांभाळतोय. गीता बिचारी बॅग सांभाळत आहे. आला तर नीट या मित्रांनो. कारण जरा जरी पाय घसरला ना सरळ खाली. हे बघा मित्रांनो, हे पायऱ्या आहेत. ते डायरेक्ट देवस्थानाकडे जातात. तर बघतो आम्ही पण चालायची ताकदच नाही राहिली कारण संपूर्ण खडा चढावा. चल. एक ॲडव्हेंचर असतं ना तसं झालेलं आहे आमचं. चल. बरं, ह्या पायऱ्या सुद्धा खड्या आहेत बघा, ज्या पहिल्या गड किल्ल्यावर असायच्या. आणि उतरताना पण मित्रांनो खूप खतरनाक आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर जर वयस्क माणसं असतील, लहान मुलं असतील तर आणू नका. त्यांना खालीच ठेवा. एखादा दुकानदार वगैरे असेल त्याच्याकडे ठेवा. जरा क्षणभर विश्रांती घेतो. भयंकर दमायला झाला. हे बघा दिसतंय मित्रांनो. हे बघा मित्रांनो, इकडनं पण ना छोट्या पायऱ्या आहेत आणि पकडायसाठी सुद्धा इथेही आपण पुढे आहे. आणि पूर्ण खडा चढाव असल्यामुळे आपण इकडनं जातो आहे. हे बघा पूर्ण राईट डोंगरात आहे. ह्याही पायऱ्या खड्या आहेत. पण पकडायला तरी मिळतं, निदान थोडासा सपोर्ट मिळतो. जबरदस्त मित्रांनो चढाव आहे.
हे बघा मित्रांनो, हे घोडेमुखाचं मूळ स्थान. हे बघा मित्रांनो, हे घोडेमुख. हे बघा मित्रांनो, हा सगळा परिसर आपल्या सिंधुदुर्गाचा, आंबोली घाट म्हणा किंवा असं इतक्या उंचावर असलेलं आहे श्री घोडेमुखाचं चाळ्याचं देवस्थान आहे. हे बघा किती हाईट आहे बघा मित्रांनो. पण फायनली घोडेमुखाकडे आलेलो आहे. सगळ्यांसाठीच कामना करीन घोडेमुखाकडे की देवा बाबा सगळ्यांचं रक्षण कर, काही त्रास असतील ते घालव, त्यांच्या मनोकामना पूर्ण कर, त्यांच्या हाकेला धाव. मनापासून सगळ्यांनी बोला होय महाराजा. हे बघा मित्रांनो, हे घोडेमुखचे देवस्थान आहे चाळा. त्याचं हे देवस्थान आपण लॉक केलेलं आहे, तरी दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा, हे घोडेमुख आहे. हे बघा, हे घोडेमुखाचं स्थान आहे. तुम्ही जिथे असाल तिकडनं जरी नामस्मरण केलं किंवा देवाचं नाव घेतलात तरी तो पावेल. जरा आवाज बसला आहे माझा, कारण एवढं उंचावर आलो आम्ही. तर जिथनं असाल तिथनं या घोडेमुखाला नवस बोला, तुमचे नवस नक्की 100% पुरे होतील. आणि इतकं चढून आलो आहे आम्ही. आता जातानाही प्रवास दाखवतो, उद्या जत्रेचाही दाखवतो. भयंकर प्रवास आहे, पण इथे आल्यानंतर एकदम रिलॅक्स झालं, जसं की काही झालंच नाही. तर हे इतकं जागृत देवस्थान आहे जे सावंतवाडी इथे आहे. घोडेमुख म्हटलं तर कोणीही तुम्हाला आणून इथे सोडेल, इतकं प्रसिद्ध असा हा चाळा आहे, देवस्थान आहे. इथे आलं तर नक्की या. नमस्कार मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. जय शिवराय, जय शंभूराजे. आज सावंतवाडी इथे असलेलं घोडेमुख देवस्थान, आज तिथे आलेलो आहे. आज माझ्याबरोबर गीता आहे. अत्यंत जागृत असलेला असा चाळा आहे, संपूर्ण डोंगराच्या मध्ये, आणि तो सुद्धा उंचवट्यावर असलेलं आहे देवस्थान आहे, जे तुम्हाला दाखवतो आहे मी. ज्यांच्या मनोकामना अर्धवट राहिलेल्या असतील किंवा शारीरिक त्रास असेल, ज्यांना मूलबाळ होत नाही, विविध प्रकारचे आजार आहेत, कर्जबाजारी आहेत, ते ह्या देवाला नक्की नवस बोला. इवन तुम्ही घरी असाल आणि तिकडनं जरी बोललात, मी फोटो दाखवतो आहे देवाचा, घरी जरी असाल आणि तिकडनं जरी नवस बोललात तरी तो फेडला जाईल. आणि अत्यंत जागृत असलेलं देवस्थान आज मी एक्सप्लोर करायला आलो आहे. आज माझ्याबरोबर गीता आहे आणि घाम बघताय दोघांनाही, इतका घाम आला आहे की वर चढून खूप उंचावर असलेलं देवस्थान आहे. मी फर्स्ट टाईम वर आलो आहे, नाही तर खालून दर्शन घेऊन जायचो, पण तुम्हाला दर्शन व्हावं म्हणून इथपर्यंत वर चढून आलेलो आहे. आणि संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. उद्या जत्रा आहे, भयंकर जत्रा असते की चालायलाही वाव नसतो, म्हणून मी आदल्या दिवशी आज आलो आहे शूट करायसाठी. जर काय चुकून राहिलं असेल तर क्षमा करा. आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. तर मित्रांनो, आता आम्ही उतरायला घेतो आहे, कारण उतरताना सुद्धा सावधगिरीने उतरा, कारण संपूर्ण आता उतार लागणार आहे. म्हणजे नुसता जितकं हार्ड होतं वर चढणं, त्याच्यापेक्षा डबल हार्ड आता उतरणं. तर चेष्टा मस्करीत घेऊ नका, आलात तर व्यवस्थित या. आणि हाही रस्ता तुम्हाला दाखवतो मी की जिकडनं आपण लास्ट एंडिंगला वर येतो, तो जो रोड आहे की जिथे ह्या मी छोट्या पायऱ्या आहेत आणि साईडला बांबू वगैरे लावून आपल्याला चढण्यासाठी सोपं केलेलं आहे, तिथे येतो. तर तुम्ही खालून येत असाल, म्हणजे असं खालून आल्यानंतर हे बघा असं येत असाल, ह्या पायऱ्या मोठ्या ज्या तिकडनं जाऊ नका, कारण तिथे पुढे एंडिंग आहे. म्हणजे पायऱ्या आहेत पण तिकडने जाऊ शकता, पण इकडनं जरा सोपं आहे. असे तुम्ही सरळ जाऊ शकता, दोन्ही रस्त्याने जाऊ शकता. हे बारीक पायऱ्या आणि पकडायसाठी सुंदर असं आहे इथे, थोडासा बॅलन्स भेटेल. आणि ह्या साईडला आलं तर या देवाची जागृती खूप जबरदस्त आहे. आज इतका वर चढून आलो पण असं वाटत नाही की आपण इतके वर चढून आलो आहे. बघा खालचा नजारा दाखवतो तुम्हाला, इतका खतरनाक आहे की भीती वाटते आता उतरताना सुद्धा. आणि देवस्थानात तसं जागृत आहे आणि त्यांच्या विश्वासावर आलो आम्ही, दोघेच जण आहे, बाकी इथे कोणही नाही. दमछाक झाली पण
जसे दोघे आले तसे दोघे उतरतो आणि मला विश्वास आहे घोडेमुख पाडणार नाही कुठे. जसं आणलंय सुरक्षित असं सुरक्षित घेऊन जाईल. तर घोडेमुखाकडे तुमच्या पण सर्वांसाठी गारणं घातलं आहे की सगळ्यांचं सुखी आयुष्य असून दे, आरोग्य निरोगी होऊन दे, निरोगी आयुष्य असून दे, सुखी आयुष्य असून दे. त्यांच्या मनोकामना सर्वांच्या पूर्ण कर. त्यांच्या हाकेला धाव. जर यायला जमत असेल तर नक्की या आणि यायला जमत नसेल तर घरूनसुद्धा घोडेमुखाला तुम्ही नवस बोलू शकता. आणि उद्याची जत्रा आहे ती खूप जबरदस्त आणि धमाल असणार आहे. ती दाखवायचा प्रयत्न करीन मी. कारण चालायला सुद्धा बोलतात ना, मुंगीला पण चालायला रस्ता नसतो. इतकं हार्ड इथे सगळं भरलेलं असतं. काय काठी कशात तर. पण कसं आहे मित्रांनो की परत एकदा सांगतोय की लहान मुलांना किंवा वयोवृद्ध किंवा हार्ट पेशंट असतील त्यांना आणू नका. खूप खतरनाक रोड आहे. त्यांना भले खाली कुठेतरी दुकानात किंवा सावलीच्या जागेत बसवून तुम्ही स्वतः आलात तर चालेल, पण हेल्दी असाल, व्यवस्थित असाल तरच या. भरपूर कठीण रस्ता आहे आणि जरा जरी पाय सरकला ना मित्रांनो सरळ खाली. आणि पावसात तर येऊच नका, कारण हे शेवाळ सगळं दिसतं आहे ते पावसाचंच आहे. पण गावकऱ्यांनी जरा माती बिती टाकून जरा व्यवस्थित केलं आहे. मगाशी चढण्याचं टेन्शन होतं, ताकद नव्हती. आता उतरतानाही टेन्शन आहे की एवढं उतरायचं कसं. हे बघा पूर्ण खोल आहे बघा एकदम. आणि तुमच्यासाठी एवढी म्हणजे बोलतात ना कठीण जागेत जाऊन किंवा हार्ड अशा जंगलात राईत जाऊन तुमच्यासाठी सगळं शूट करतो आहे की तुम्हालाही दर्शन घेता यावं. कारण हे जे घोडेमुखाला ओळखतात किंवा ज्यांना माहिती आहे देवस्थान ते सुद्धा हा व्हिडिओ बघितल्यावर नक्की खुश होतील, नतमस्तक होतील. कारण जरी ते इथल्या गावचे असले तरी त्यांना वर येता येत नाही. आणि आज मी प्रयत्न केला आहे की संपूर्ण तुम्हाला दर्शन देण्याचा, त्याशिवाय जत्रेचंही दर्शन दाखवतो आहे. तर आवडीने बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून आपल्या जे लोक आहेत त्यांना ही देवस्थानं कळावी की किती कडक देवस्थान आहेत आणि किती आणि जास्त उंचीवर असलेलं हे एकमेव घोडेमुखाचं देवस्थान आहे. बाकी देवस्थानं तशी नॉर्मल आहेत, एकदम हार्ड अशी नाहीत, राईत आहेत, समुद्राच्या बाजूला आहेत. पण खूप उंचावर टेकडीवर असलेलं हे एकमेव असं घोडेमुखाचं देवस्थान आहे. खूप कडक आणि जागृत चाळा आहे. हे बघा उतरताना सुद्धा हालत खराब होते आमची. अशी चल सरळ सरळ तुझ्या नाकासमोर चल. चल काय नाही पडणार घोडेमुखात. सरळ सरळ चल. जंगल कधी असं नाही चालायचं, कधी वाकडा वाकडा चालायचं, काही एक व्हायचं नाही. हे बघा पाय पण मित्रांनो स्लीप होत आहेत. ते साफसफाई व्यवस्थित केली आहे, पण आय थिंक मी रिक्वेस्ट करीन कोण जर असं दानशूर असेल तर त्यांनी निदान अर्ध्यापर्यंत तरी पायऱ्या बनवायला खर्च देवासाठी द्यावा. देव नक्की त्याला पावेल. म्हणजे जेणेकरून बाकीचे जे भाविक आहेत त्यांना जमत नाही ते निदान पायऱ्या चढून हळूहळू तरी वर येतील. रॅलिंगची व्यवस्था करू शकतो आहे. हा थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण समजून घ्या, कारण संपूर्ण माहिती देतो आहे मी. की नुसतं तुम्ही आलात तर जर आलात तर स्वतःबरोबर पाण्याची बॉटल वगैरे ठेवा. जमल्यास एक काठी ठेवा म्हणजे तुम्हाला सोपं पडेल. हे बघा इथे बसण्यासाठी तुम्हाला थोड्याची विश्रांतीसाठी छोटंसं का होईना असं बांधून ठेवलेलं आहे. तर तुम्ही इथे येऊन विश्रांती करू शकता, कारण दमछाक करणाराच रस्ता आहे. त्यानंतर म्हणजे 2च स्पॉट आहेत तुम्हाला इथे तुम्ही येऊन विश्रांती करू शकता. पण पाणी आणा, पाण्याची एक बॉटल स्वतःबरोबर ठेवा, आळस करू नका. भलेवर पाणी आहे पण रस्त्यात तुम्हाला पाण्याची गरज लागेल. पण शक्यतो चढताना असं बोलतात की जेव्हा डोंगर चढतो तेव्हा असं बोलतात की पाणी पियायचं नसतं. आम्ही सुद्धा पाणी नाही प्यालो कारण मग जास्त दम लागतो. तरीही पाण्याची बॉटल ठेवा तुमच्याबरोबर. त्याच्यानंतर समोर एक दुसरं दिसतं विश्रांतीगृह,
तिथेही तुम्ही थोडीशी विश्रांती घेऊ शकता. आणि रात्रीचं कधी येऊ नका, जे काय ते दिवसाचं या, कारण चाळ्याचं देवस्थान आहे, त्याशिवाय डोंगरात आहे. संपूर्ण चारी बाजूने बघा घनदाट जंगल आहे, घनदाट पूर्ण जंगल आहे बघा. हे बघा मित्रांनो, संपूर्ण उतार आहे आणि संपूर्ण असं प्लेन रस्ता केला आहे लोकांनी. ॲक्च्युली खडबडीत हवा होता, त्याच्यामुळे पाय घसरत आहेत आणि संपूर्ण ढलान आहे, खाली उतार आहे पुरा. तर उतरताना पण सावधगिरीने उतरा. इथे भंकस वगैरे करू नका, चेष्टा मस्करी करू नका, कारण चाळ्याचं देवस्थान आहे. आणि कृपा करून कचरा वगैरे काय करू नका, जे काय आणाल ते खालीच ठेवा, कारण हे खूप कडक देवस्थान आहे, तुम्हाला त्रास होईल. तर त्यामुळे काही वर येऊन लेसची पॅकेट किंवा अन्य काय खायचं वस्तू आणलं ते आणू नका. त्याशिवाय मद्यप्राशन किंवा गुटखा फुटका वगैरे आणू नका, काय खाऊ नका. अतिशय थकावून टाकणारा रस्ता आहे. पण वर जेव्हा गेलो आम्ही दोघे, म्हणजे असं वाटलंच नाही की इतकं चढण चढून आपण वर आलो आहे. साधारण मला वाटतं हा चढायसाठी आम्हाला पाऊण तास लागला, कारण खडी ढाला नाही बघा, रस्ता वगैरे एकदम प्लेन आहे. आणि इतकी गर्दी असते ना मित्रांनो, म्हणजे आज ही वाट नुसती दिसते. इथपर्यंत सगळा हा रस्ता सगळी लोक चालत असतात, जात असतात, नवस फेडायला येत असतात, नवस बोलण्यासाठी. खूप धांदल उडालेली असते इकडच्या गावकऱ्यांची. त्यांचेही सगळ्यांचे आभार मानतो की इतका जनसमुदाय येतो. म्हणजे साधारणतः 1.5 ते 2 लाख कोंबडे देवाला नवसाला वाहिले जातात. म्हणजे तुम्ही समजू शकता की हे देवस्थान किती कडक आहे. सगळ्यांनाच वर येता येत नाही, मग ते खाली देतात. त्याशिवाय इथलाही काय इतिहास असेल, जी काय माहिती असेल, ते आता मी खाली गेल्यावर बघतो, कोण जर भेटले इथले ग्रामस्थ गावकर मान्यवर, तर त्यांच्याही मुखातनं आपण ऐकून घेऊया की इथला इतिहास काय आहे. पण देवस्थान जबरदस्त आहे मित्रांनो. हे बघा, आत्ता कुठे ती पहिली कमान घोडेमुखाची दिसते आहे. देवा बा घोडेमुखा, सांभाळ कर रे बाबा. नाही, खरोखरच मित्रांनो वाटलेलं नाही आम्ही एवढा हा डोंगर किंवा हा सोळका चढून जाव, कारण आपल्याला असल्या गोष्टीची सवय नाही. आणि हे सर्व करतोय का की ज्यांना बिचारांना येता येत नाही, जो काही त्रास होईल तो मलाच होईल. ज्यांना येता येत नाही ते निदान माझ्या व्हिडिओच्या रूपाने निदान दर्शन घेतील. हे बघा मित्रांनो, घोडेमुखचे ते बॅक साईडला अशी संपूर्ण पार्किंग लावली, माझी बाईक तिथेच लावली आहे. संपूर्ण जाम आहे, म्हणजे आताशे 4 वाजले. हे बघा वरच्या साईडला सुद्धा आहे. हे बघा पोरं जाम आहे, त्याशिवाय पुढचंही दाखवतो. आत्ताशी सुरुवात झाली आहे, इतकं जाम आहे. असं तर पब्लिक हळूहळू यायला लागला आहे. थोडं ट्रॅफिक पण जाम होईल थोड्या वेळाने. आणि बरंच पुढे आहे.
कापू दो मग त्यांच्याकडे देऊ होतो फोन कया आरामात जातो. हे बघा आमचं सोम आणि शुभम कधी इलाज रे? मी सकाळी आई आणि भेटली ना तुमकाच बघत होतो वरती जाऊन हे बघा मित्रांनो, ही सगळी कोंबडीची पिसं वगैरे आहेत. हे बघा भरपूर आहेत त्या साईडला सुद्धा आहे. त्यानंतर वरच्या साईडला ते बघा हे करतायत. आणि हे लोक ग्रामस्थ बोलत आहेत आणि बरेच भक्तगण बोलले की इथे सकाळी आलात तर एक पीस पण नाही मिळणार किंवा एक रक्ताचा थेंब पण नाही दिसणार. त्यासाठी उद्या पण मी येणार आहे. जास्त बोलता येत नाही कारण भरपूर गर्दी आहे. आणि अशी जत्रा मला वाटत नाही तुम्ही कुठे आयुष्यात कधी बघितलं असेल. एवढी तुफान गर्दी आहे की माणसं संपतच नाहीत. म्हणजे वरचं काम झालं आहे तरीसुद्धा माणसं येतातच आहेत. आणि उद्या स्पेशली लवकर मी 5 ते 5:30 वाजता इथे येणार आहे हेच बघण्यासाठी की हे सगळं आहे की गेलं सगळं प्रूफसाठी. कारण काही लोक असे आहेत ज्यांना ह्या गोष्टीवर विश्वास नाही, त्यांच्यासाठी स्पेशली उद्या मी येणार. म्हणजे कालसुद्धा आलेलो, आजसुद्धा आलो आहे आणि उद्यासुद्धा येणार. आता राठीचा अवसर येतो आहे तेही बघूया. मित्रांनो, पावनाई आणि भूतनाथ याचा वारा आलेला आहे. आता मेन वारा राहिला आहे ते आता येणार आहेत. म्हणजे टोटल 3 वारी आहेत. तिसरा राहिलेला आहे, त्या तिसरा आता येईल थोड्या वेळात.
मित्रांनो मेन वाल आहे. चल पुढे येत राहू. तर मित्रांनो, होय महाराजा ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर या सर्वांचं स्वागत आहे. आज हे गावडे काका आहेत जे ह्या गावचे मानकरी आहेत, गावकार आहेत. त्याशिवाय इतर हे जे मानकरी गावकार आहेत त्यांच्याकडनं आपण ह्या घोडेमुखाचा इतिहास जाणून घेऊया, कारण तो बऱ्याच लोकांना माहिती नसतो. तो आज आपण यांच्याकडनं जाणून घेऊया. काका काय सांगाल? घोडेमुख हे काय मोठ्याने बोला जरा. घोडेमुख हे काय सातेरी देवस्थान कमिटी म्हणते हे आहे. घोडेमुखातले 60 चाळा चाळ्याचा अधिपती असं असं ते. आता कोणी जरी सुरू असं काय कोणी जाणार तर ते नाव घेतलं तरी त्याचं असं काम व्यवस्थित पार पडतं कुठल्या बाबतीत. असं जर श्रद्धेने कोण हात मारेल तर चांगल्या प्रकारे पावतो असं आहे. तसं जर वार्षिक जत्रा होते, कोंबड्याची जत्रा, बरेच लाखो कोंबड्या होतात, कापले जातात. तर ते नवस म्हणून असतं. असे लोकांचे नवस करतात. नवस लोकांचे चांगल्या प्रकारचे त्याच्या गुण मिळतो, म्हणजे ह्यात मिळतो. तर त्याच्यामुळे ते लोक ते नवस फेडायला तुमचं कोंबडी घेऊन येतात. तसं होतं. आणि परत तसं कोणत्याही परिस्थितीत का कुठल्यामध्ये हाक मारली तरी कोणते काम असं वाटतं त्याचं हे होतं. असं देव येतो इथं. त्यानंतर एक तरंगकाठी सोड आणि त्यानंतर मग कोंबड्यावर कापले जातात. आणि सब नंतर देव खाली उतरताना त्याचं काम झालं ते सगळं का देव नंतर लास्टला खाली उतरतात. मग तिथं पाठीमागे कोणी सापायचं नाही, म्हणजे अशी करीत आहे पद्धत असतात. तुम्ही काय सांगाल? हो, हे कसं आहे, देवस्थान हे आपला देव आहे. तो त्यावेळी ज्यावेळी लोकांचा नवसाला पावत गेला, लोकांचा एक विश्वास बसला की विश्वासा खातीर हे देवस्थान आपापलं चालत गेलं. चालल्याप्रमाणे रक्त कोंबे दिले, देव यायला लागले, जत्राचा उत्सव चालू झाला. म्हणजे ज्यावेळी पहिली सुरुवातीला ज्यावेळी दैत्य मातला तो इथे कुठेतरी गतप्राण झाला. त्या निमित्ताने हे देवस्थान चालू राहील आणि ते शिवशंकराचं ते अधिष्ठान आहे. आणि हे जे बोलतात की इथे एकही रक्ताचा थेंब दुसऱ्या दिवशी भेटत नाही, पण हे कसं झालं, फक्त ही जे आहे ते रक्तावरच हरवलं गेलं. चाळ्याचा मान आहे, तर चाळ्याला मान दिला आणि हे रक्तावरच थांबवलं गेलं. आणि त्या दिवसापासून हा उत्सव चालू झाला. नाही, पण ही गोष्ट खरी आहे की दुसऱ्या दिवशी रक्ताचा थेंब भेटत नाही. फक्त कसं आहे, पूर्ण जिकडे जावं तिकडे रक्तच असतं. पण जर आज जर बघितलं तर तसं रक्ताचा पाऊस पडणार होता, पण तो रक्त काय दिसत नाही. म्हणजे ते चाळ्याचा भाग, जो देवाचा जो भाग आहे, तो देव आपलं काम करून घेतो. अच्छा. आणि इथे तरी पण कुठल्या कुठल्या प्रकारचे नवस बोलले जातात? जसं काय तुमचा जो शरीर भाग आहे किंवा काय असेल तसं ते शरीर दिलं जातं. हात, पाय, डोकं, म्हणजे लाकडाचं वगैरे, लाकडाचं किंवा मातीचं. आणि पाळणा त्यासाठी ते नवस करतात आणि मग त्याप्रमाणे ते पाय हात वगैरे घालतात. अच्छा. हे ह्या देवाला घोडेमुख नाव का पडलं असं? जर इतिहास बघितला गेलो, म्हणजे आता जर तसा इतिहास जर बघायला गेलो तर तसं काय दिसत नाही. पण ह्याचं नाव काय, तर घोड्यावरसून ज्यावेळी कोणतरी दैत्य जात होतं आणि ह्या घोडेमुखाचं नाव आणि त्या दैत्याचं नाव अमर राहण्यासाठी हे जर बघितलं तर अक्षरशः तिथे त्या डोंगरावर येत्या वेळी तिथे त्याचा शेत झाला. आणि हे सर्व जागृत राहायचं म्हणून हा नवसाप्रमाणे देव पावतो आणि तसं काम होतं. नाही, घोडेमुख नाव का पडलं? घोडेमुख असं ना की त्यावेळी पूर्वी अशी आख्यायिका असे की पहिले राजा कोणतरी होते त्या यावरून जायत असे घोड्यावरून. पहिले लोक घोड्यावरून जायचे ना राजा बिजाचे. तर असे त्याच्या कोणतं इथं खाली इथं घोडा इथं म्हणजे थांबला, बंद पडला किंवा पडला असं खाली. तर त्यावर तो खाली उतरला, म्हणजे मग नमस्कार केलं वगैरे, म्हणजे अशी आख्यायिका सांगतात. म्हणून घोडेमुख त्याला घोडेमुख असं म्हणतं. मग तो राजा चालत म्हणून आपल्याकडे असे वरात बिरात असे घोड्यावरून वगैरे काढत नाही इकडनं. यावरून. हां,
अच्छा, घोडेमुखचं देवस्थान असल्यामुळे घरात ते लावत नाही. घराचं नाही. ओके ओके. अच्छा, तो पाटी तुमच्या इथे घोडा जो दिलेला आहे तो देवाला दिलाय की जो काहीतरी मला वाटतं प्लॅस्टिकचा का काहीतरी नवसाचा, म्हणजे अशा प्रकारचे घरात हट्ट आपल्या देवाला दिले. देवासाठी ते हे केलेलं आहे. ते कोणाचं आणि साधारणतः या जत्रेला किती कोंबेचा नवस होत असेल इथे? किती कोंबे दिले जात असतील ते मोजणे म्हणजे एवढं काय अंदाजे? अंदाज नाही भेटत. लाखाच्या वरती असतं. लाखाच्या वर? अंदाज नाही भेटत. अच्छा. आणि प्रत्येक फॅमिलीतून देतात. आणि रात्री जत्रा जेव्हा संपूर्ण संपते, कारण मी बघितली पूर्ण भरलेली असते जत्रा, अफाट गर्दी असते, लाखोच्या वर माणसं येतात, पण ती नंतर किती वाजेपर्यंत रात्री चालू राहते जत्रा की नंतर बंद होते? 6 वाजता सरळ 6 वाजेपर्यंत. रात्री? आपल्या ते दुकान वर नंतर कोण नाही. म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर वर? खाली उतरले 6, देव आले ना हा, 6, 6:30, 7 पर्यंत खाली मग वर जायला परमिशनच नाही आता 5 दिवस ते तसे कोण राहणार नाही दुपारच्या वेळी पण तिथे? तिथे वर. ओके ओके. तर मित्रांनो, आज काकांनी किंवा असलेल्या ग्रामस्थांनी अतिशय सुंदर अशी घोडेमुखची माहिती आणि इतिहास सांगितलेला आहे. त्यांचे चौघांचे आभार मानतो. आणि हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर होय महाराजा ब्लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका. खूप खूप आभार. होय महाराजा. मित्रांनो, आता हे देऊ गावडे आलेले आहेत, या गावचे गावकर आहेत, त्याशिवाय काका तर गावकर आहेत, त्यांची इंटरव्ह्यू घेतलेली आहे. तर गावडे साहेब, काय सांगाल तुमचा अनुभव या श्री देव घोडेमुखाबद्दल? घोडेमुखाबद्दल अनुभव सांगायचा झाला तर पूर्वीपासून ज्यावेळी आपलं गाव देवस्थान स्थापन झालं, गावराटी स्थापन झाली, त्यावेळी एक महापुरुष ह्या गावातून जात होते. जात असताना, घोड्यावरून जात असताना सातेरी देवी आमची पंचायतन, त्या देवीने त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्या गावातून बाहेर जाऊ नका, इथंच थांबा. आणि त्यावेळी घोडा त्यांनी इथं थांबून वरती त्यांना आसन दिलं, थांबायला सांगितलं. म्हणून त्यांचं नाव घोडेमुख पडलं. अच्छा. त्या सद्ग्रस्तांचं घोडा अडवून ठेवला म्हणून त्यांना घोडेमुख म्हणतात, म्हणजे त्या घोड्यावर बसून आलेले. आणि तिथपासून नंतर गाव देवस्थान राठी वगैरे चालू झाली. त्या राठीमध्ये देवस्थानाला आम्हाला जर पंचायतनाला हे जोडलं तर त्याचा फायदा होईल म्हणून गाव पंचायतनाने घोडेमुख देवस्थान हे पंचायतनाला जोडलं. त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी गावदेव इथं ह्या देवाकडून मेळो म्हणतात, मेळो अंधार जे मेळो देतात, पूर्वीची प्रथा होती, आता अंधार कमी झालेत, पण मेळो जो देतात की नाही, त्या मेळ्याला ह्याच्याकडून ताकद घेऊन जातात. म्हणून त्याला एक नारळ कोंबड्याचा, ते परब घराण्यातले परब मातोंडचे येऊन नारळ कोंबड्याचा नवस देतात आणि तो मेळो घेऊन जातात. त्यावेळी इथं गावडे म्हणून आम्ही आहोत, पूर्वीचे गावडे. तर आम्ही तिथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं मानतूक, गाराणी वगैरे सगळे कार्यक्रम करतोय. आणि ही प्रथा पूर्वीपासून असल्यामुळे आणि लोकांना त्याची प्रचिती आल्यामुळे, प्रचिती म्हणजे काही अनुभव असे आलेत की कोणीतरी रात्रीचा इथं उभा राहिला, रात्रीचा इथं गाडीतून उतरला, त्यावेळी गाड्या बाकीच्यांकडे नव्हत्या आणि त्याने म्हटलं, अरे देवा आता रात्र झाली, मी काय करू? तर तो सोबत येऊन पोचवायला यायचा, परंतु आपलं रूप दाखवायचा नाही, पुढे कंदील घेऊन चालायचा. काही जणांना असे अनुभव आलेत की कुठेतरी अडचणीत असताना जर कोणीतरी चोराने वगैरे त्याची गाडी अडवली आणि पैसे काढायला गेलेत आणि ह्याने जर देवाचा धावा केला तर दुसरी गाडी यायची तिथं आणि त्या चोरांचीच पाठ घ्यायची. म्हणजे ते देवाची सुकृत. एखाद्याने इथं नवस केला घोडेमुखाला की बा मला मुलगा नाही आहे, मुली नाही, तुझं संतती दिली तर पुढच्या वर्षी तुला नवस देतो, मग ते त्यांना संतती व्हायची. एखाद्याने सांगितले नोकरी मला नाही, नोकरी जर मिळाली तर त्याला नोकरी मिळते. दुसऱ्याने सांगितलं मुली नाही, मी इथं गाराणी घातली, कारण मुली माझ्याकडे इथे आलेले आहेत, ते म्हणाले मला चांगला नवरा मिळू देत. त्यांचं कारण घातल्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांचा नवरा मिळतो, त्यांना चांगला नवरा मिळतो, त्यांच्या इच्छेप्रमाणे मिळतो आणि ते नंतर मग नवस फेडायला येतात. असे लाखो लोकांना अनुभव आल्यामुळे, ह्या देवाची प्रचिती लोकांना आल्यामुळे आणि इथली आख्यायिका असल्यामुळे त्या लोक इथं गर्दी वाढत चाललेली आहे. ही बोलून आणलेली गर्दी नाही आहे, तर गर्दी वाढत चाललेली गर्दी देवाच्या प्रचितीमुळे आलेली आहे. आणि इथं संपूर्ण गावातील रहिवाशांचा हा देव आहे, एकट्याचा देव नाही. फक्त आम्ही त्याचे मानकरी आहोत, सेवक आहोत. आम्ही म्हणजे पूर्वी आमच्या पूर्वजांनी त्याची नंतर स्थापना केली आणि त्याच्यामुळे आम्ही त्याचे सेवक आहोत, आम्ही त्याचे भक्तगण आहोत. त्याच्यामुळे आम्ही जर इथं काहीतरी, आम्ही सुद्धा आमच्या जर कोणीतरी आमच्या वकलातील किंवा कुठच्याही वकलातील जर कोणीतरी दादागिरी केली तर दुसऱ्या वर्षी त्याला तिथं वर चढायला मिळतच नाही, एवढी त्याची
हालत खराब करून ठेवतो. म्हणजे एवढी देवस्थानाची एवढी ताकद आहे. देवस्थानाची ताकद आहे. आणि ही देवस्थानाची ताकद अशी आहे, त्याला 60-300 चाळं म्हणतात. म्हणजे 360 चाळ्याच्या अधिपती, म्हणजे जे चाळे प्रत्येक गावात एखादा चाळा असतो, प्रत्येक गावात चाळ्याचं देवस्थान असतं, त्या देवस्थानाचा अधिपती त्या गावातला एक असतो. पण हा 360 चाळ्याचा अधिपती आणि 360 गावाचा अधिपती आहे. त्याच्यामुळे याची नावलौकिक भरपूर चाललेलं आहे. पुष्कळ कर्नाटकापासून ते मुंबई, गोवा वगैरे इकडचे लोक येतात. साधारण काल 2.5 लाख, कमीत कमी माझा अंदाज, आणि जास्तीत जास्त म्हटलं तर 3 लाख लोक इथं गर्दी, पाय ठेवायला जागा नव्हती, अशी देवाची आख्यायिका आहे. आता ह्या देवस्थानाचे एवढी गर्दी होते, 2.5-3 लाख लोक येतात. काल केसरकर आलेले आहेत, पण त्यांना इथं देवस्थानाकडे येण्यासाठी सुद्धा म्हणजे पुढे यायला एवढ्या गर्दीतून पुढे येऊ शकले नाहीत आपले मंत्री दीपक केसरकर. म्हणजे एवढी त्याने गर्दी बघितली. माझी एकच इच्छा आहे की त्याने हा प्रश्न मंडळात, विधिमंडळात पाठवून ह्या देवस्थानाच्या परिसराचा विकास करावा पर्यटन क्षेत्रात म्हणून. आणि हा जो रस्ता आहे, इथं जी गर्दी असते, गर्दी प्रत्येकाने बघितली, गर्दीत गाड्या सुटत नाही. चौपदरी 1 किलोमीटर रस्ता चौपदरी करावा देवस्थानच्या पायथ्याचा, म्हणजे ही गर्दी तेवढी होणार नाही. चौपदरी झाल्यानंतर 1 किलोमीटर रस्ता चौपदरी करावा. पाण्याची वर सोय केलेली आहे. पण इथं ग्राउंड फ्लोअरला वेगवेगळ्या पर्यटनाच्या सिस्टीम त्याने आणाव्यात, ही माझी इच्छा आहे. आज या देवस्थानाची परिस्थिती चांगली असल्यामुळे आणि देवस्थान सुदृढ असल्यामुळे आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव आल्यामुळे जर कोणीतरी अंधश्रद्धा म्हणत असेल तर माणसाने श्रद्धा परमेश्वरावर ठेवावी. अंधश्रद्धा कुठे ठेवायची असते आणि श्रद्धा कुठे ठेवायची असते, हा माणसाने प्रत्येकाने विचार करायला पाहिजे. आज आपलं सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग ह्या युगापासून हिंदू धर्माची संस्कृती चालत आलेली आहे आणि गावराटी स्थापन झाली, तिथपासून ही आपली परंपरा चालत आलेली आहे. आणि ह्या परंपरेचा इतिहास प्रत्येक गावात आहे, परंतु काही लोकांच्या भांडणामुळे गेलेला आहे. तरी पण इथं ह्या देवाने तो टिकवून ठेवलेला आहे. आणि जर त्यांना त्या देवाकडून जर आशीर्वाद पाहिजे असेल तर त्याने प्रत्यक्ष इथं यावं, देवाला भेटावं, देवाचा आशीर्वाद घ्यावा. आणि सत्य परिस्थिती काय आहे, आपण हिंदू धर्म टिकवण्यासाठी आपला हिंदू धर्म टिकवण्यासाठी आज त्याच्यातला आपण अभ्यास केलेला नाही. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, ऋषी मुनींचा पहिल्यांदा जन्म झाला, पहिल्यांदा 4 ऋषींचा जन्म झाला आणि त्याच्यापासून आपल्या संपूर्ण पृथ्वीवर माणूस जन्म झालेत. म्हणून आम्ही प्रत्येक ऋषीची, आमची उत्पत्ती कशाची तर कश्यप ऋषीपासून सांगतो. म्हणजे ते आपण गोत्र सांगतोय. त्या ऋषीपासून जर आपली उत्पत्ती झाली तर त्या ऋषीपासून त्याने लिहिलेले वेद, त्याने लिहिलेली शास्त्र ही आपण वाचून बघावीत. त्यांचा अभ्यास करता उगाच आपण भरकटत चाललेलो आहोत. पुस्तकाचा अभ्यास नाही, अध्यात्माचा अभ्यास नाही, देवाचा अभ्यास नाही, देव कुठे असतो, काय असतो, आम्ही भक्तांना कुठच्या आपणाला साधू संतांनी, ज्ञानेश्वराने, तुकारामाने एवढा इतिहास दिलाय आणि एवढं त्यांनी सांगितलेलं आहे, अंधश्रद्धेमध्ये जाऊ नका पण श्रद्धेमध्ये जावा. तर आपली लोक अंधश्रद्धेमध्ये जाऊन बुवागिरी, बोंदुगिरी, त्यांनी सांगितलेलं, त्यांना दक्षिणा देणे, 10,000चं काहीतरी 10,000 देऊन देवपान करणे, ह्याच्यातून देव तुम्हाला भेटत नाही. देव आपल्या अंतरात आहे आणि तो आपल्या इथं मूर्तीपूजेला आपण का करतो तर हजारो लोक, मूर्तीपूजा मी घरी केली तर हजारो लोक एकत्र येऊ शकत नाही आणि त्याची ताकद वाढू शकत नाही. इथं लाखो लोक आले ते म्हणजे त्यांची ताकद वाढलेली आहे. आपण टायरमध्ये जर हवा भरली तरच गाडी चालते, नाहीतर त्याच्या हवा भरायच्या अगोदर गाडी हवा असते त्याच्यात पण गाडी चालू शकत नाही. म्हणून एकत्र इथं आल्यानंतर त्याची ताकद वाढते, तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळतो. गावकऱ्याच्या हस्ते त्यांचं सांगणं बोलणं केलं जातं. देवावर त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि देव त्याच्यावर लक्ष ठेवत असतो. एक विचार करा, पंढरपुरात 9 लाख लोक होतात, आता 15 लाख तिथं एकादशीला जातात. पण देवाचा लक्ष कोणावर असतो का, ते आलेले नाहीत, घरी आहेत, ते का आले नाहीत ह्याचा विचार करत असतो. म्हणजे त्यांचा संपूर्ण सृष्टीवर. आता आम्ही एखादा कोंबडा देतो, इथं लाखो लोक येतात, कोंबडा देतात. एखाद्याने जर कोंबडा तो नेऊन कापायच्या अगोदर आपण खाल्ला, तो मान पोच होत नाही. म्हणजे त्याचा सगळ्याकडे लक्ष आहे, हे तर निश्चितच आहे. मान पोच होतो का गावकरी मंडळ, तुम्ही सांगा. त्याने जर गावकऱ्याकडून मानवून घेतला नाही किंवा कापून घेतला नाही आणि स्वतःच जर मानवला आणि जर तो खाल्ला तर तो पोच होत नाही. म्हणजे त्याच्याकडे लक्ष आहे, हा कोणी मानवला, हा त्याने का खाल्ला, ह्याच्यावर सुद्धा त्याचं लक्ष आहे. दुसरी गोष्ट, त्याला त्याने काय दिलं ह्याच्यावर सुद्धा लक्ष आहे आणि त्याची इच्छा पूर्ण करायला पाहिजे ह्याच्यावर सुद्धा त्याचं लक्ष आहे. त्याच्यामुळे ह्या देवाची महती सांगणे खूप मोठी आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि इतिहास पण आमच्या गावचा वेगळा आहे, इतिहास रचना वगैरे वेगळी आहे. त्याच्यामुळे
अंधश्रद्धेमध्ये कोणी जर म्हणतील ती अंधश्रद्धा आहे काय आहे, तर एक वेळ गौतम साहेब कलेक्टर जिल्हाधिकारी आमच्या गावात इथं कोंबड्याची एवढी हत्या होते ते बंद करण्यासाठी आलेले आहेत, परंतु त्यावेळी सुद्धा त्यांना ती बंद करणे शक्य झालेलं नाही. आमच्या देवाची महती भयंकर मोठी आहे, एवढंच मी सांगून थांबतो. तर मित्रांनो, खूप चांगली माहिती अशी गावडे साहेबांनी दिलेली आहे. गावडे साहेब म्हणजे मी मुख्य गावकर आहे. मुख्य गावकार आहेत, बाजूला काका आहेत तेही गावकार आहेत आणि आहेत. अतिशय सुंदर आणि सहज अशा भाषेत आपल्याला माहिती दिली आहे. अंधश्रद्धा आणि श्रद्धेबद्दल पण खूप चांगलं त्यांनी सांगितलेलं आहे. बोलणं नीट ऐकून घ्या, स्किप करू नका. आणि ह्या घोडेमुखासाठी जर तुम्ही ह्या साईडला आलात तर खूप फेमस असं देवस्थान आहे, आलात तर नक्की दर्शनाला या. साहेब खूप खूप आभार. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या ह्या एवढ्या जत्रेमध्ये लाखो लोक आल्यानंतर कचऱ्याचं साम्राज्य तर टाकून जातात, तर प्रत्येकाला आम्ही ते सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ते दुसऱ्या दिवशी आमचे ग्रामस्थ आमची टीम वगैरे ते साफ करते. तर ह्या साफ करून संपूर्ण हे करतो. लोक कार्यरत असतात, लोक भाविक असल्यामुळे ते याला आपला वेळ देतात. आणि जर कोणाला ह्या देवस्थानाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्याने प्रत्यक्ष देवाकडे यावं, इथली परिस्थिती बघावी. आणि जर कोणाला ह्या देवस्थानाचा, आपल्या हिंदू धर्माच्या देवस्थानाचा प्रत्येकाने हिंदूने विकास करावा अशी माझी इच्छा आहे. आणि जर कोणाला सरळ हस्ते मदत करायची असेल हा विकास करण्यासाठी, त्या देवस्थानाचा विकास करण्यासाठी, तर आपण विकासासाठी इथं सरळ हस्ते मग कोणत्याही स्वरूपात मदत करावी ही माझी विनंती आहे. आपणाला कोणाला हे नाही की सक्ती नाही की तुम्ही मदत करा अशी नाही, परंतु देवाचा अनुभव घ्या आणि ह्या देवस्थानाला मदत करावी. देवस्थानाचा विकास करण्याला गव्हर्नमेंटचे पैसे मिळतील काय करतील याला वेळ आहे, आम्ही गव्हर्नमेंटपर्यंत अजून पोहोचलेलोच नाही. परंतु आम्हाला स्वतंत्र विकास करण्यासाठी काहीतरी तुमचे हातभार असले तर आम्ही करू शकतो. एकट्याचे हात आमचे पोचू शकत नाहीत. राम मंदिर बांधलं त्यावेळी संपूर्ण गावातील वीट न्यावी लागली, मग ते किती विटा लावलेत हा प्रश्न वेगळा आहे. परंतु संपूर्ण प्रत्येक गावातून एक ग्रामपंचायतीतून एक वीट न्यावी लागली. तशी तुमची आम्हाला प्रत्येकाची सढळ असते पुढे मदत जर झाली असेल तर ह्या गावात देवस्थानाचा आणखी जास्तीत जास्त विकास होईल. आमच्या गावातील 4 लोक इथं दुकानं घालतील, त्याच्यामुळे 4 लोक आणखी सुखी होतील. गरीब लोक आहेत इथं, सगळेच काय देवस्थानाच्या ह्याच्यात असले तरी श्रीमंत नाही आहेत. परत तुम्ही जर पर्यटक आलात तर काही लोकांची तुमच्यामुळे सुद्धा पोटं भरतील. आपल्या हिंदू धर्माची संस्कृती जपली जाईल. पुढच्या पिढीला आपली संस्कृती, आपले आचार विचार संस्कार हे आपण तुम्ही सगळ्यांनी आलात तर त्याच्यात फरक पडतो. आणि सगळ्यांच्या तुमच्या विचारामुळे गोष्टीमुळे आमच्या ज्ञानात भर पडेल. आणि तुम्ही आम्हाला तुमच्याकडची जर काही माहिती असेल, गावराटीबद्दल असेल, तुमच्या देवस्थानाबद्दल असेल तरही आम्हाला तुम्ही द्यावं, संपर्क करावा. माझा फोन नंबर यांच्याकडे दिलेला आहे, त्या नंबरवर संपर्क करावा. धन्यवाद. आज आमच्या ह्या पेंडूर गावात जे जत्रा उत्सव होतो त्या जत्रा उत्सवाचं एक पूर्ण महाराष्ट्रात एक वैशिष्ट्य आहे. ह्या गावात दारू जुगार आणि चहाचं दुकान म्हणजे हॉटेलं ह्या व्यवसायाला बंदी आहे. त्यामुळे इथले लोक बरेचसे निर्व्यसनी आहेत, समजलं ना. त्यामुळे ह्या देवाची महती आम्हाला ह्या गावात चांगले लोक, सज्जन लोक म्हणजे निर्माण झालेले आहेत. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं दारूचं दुकान किंवा चहाचं दुकान असं काही नाही. त्यामुळे दंगे मस्ती अशी काही होत नाही. ओके. आणि लोक सगळ्यांनी ह्या देवाची महती मोठी आहे. कोणी कोणी हात मारतात ते नवस पूर्ण होतात, हां, आणि त्यांची मनोकामना पूर्ण होते. हे मोठं देवस्थान आहे महाराष्ट्रातलं एक. अच्छा, हे जे इथेही घोडेमुक्त देवस्थान आहे त्याचं कसं आहे, काय इतिहास आहे? डोंगरावर देवस्थान असल्यामुळे हे जे खालते लोकांनी जे कोणी जाणारे येणारे लोक असतात ती एक याच्यासाठी एक त्यांची जाण्या येण्याची बाबा इथून देवाला नमस्कार करण्याची म्हणून हे स्थान आहे. अच्छा, त्याचंच स्थान आहे. हां, त्याचं स्थान घोडेमुखांचं स्थान. पण इतर जे काही आहेत गोष्टी ते जागेवरच केले जातात. फक्त जाता येता पाया पडणं आणि देवाला नवस केळी बिळी ठेवणं एवढंच इथे काम होतं. ओके ओके, धन्यवाद.